नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या 20 जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरिजाची आई आता नागेश्वरच्या गाडीला धडकते आणि त्यावेळी आता ते दोघेही एकमेकांकडे बघतात. तर तिलासुद्धा आता नागेश्वरला पाहून धक्का बसतो आणि नागेश्वरसुद्धा आता तिला पाहून घाबरतो आणि तो लगेच आता गाडीतून खाली उतरतो आणि तो लगेच त्याच्या माणसाला कामाला लावतो. कारण तोपर्यंत गिरिजाची आई आता तिथून पळून गेलेली असते आणि नागेश्वर त्याच्या माणसांना म्हणतो की ती बाई आत्ता जी समोर आली होती ना, ती नक्कीच इथे जंगलात पळून गेली असेल. जा आणि पहिल्यांदा तिला शोधून आणा. दुसरीकडे उर्वशी गिरिजाला म्हणत असते, किती दिवस टिकून राहणार आहेस ग तू या घरात? तर गिरिजा म्हणते, तोपर्यंत मी इथून हलणार नाही जोपर्यंत मी तुमचं खरं रूप रुद्रसमोर आणणार नाही. त्यावेळी आता रुद्रसुद्धा तिथे येतो आणि तो म्हणतो, माझ्यासमोर? दुसरीकडे आता नागेश्वरची माणसं गिरिजाच्या आईला शोधत असतात. त्यावेळी त्यांना जंगलामध्ये कोणीच दिसत नाही. तर त्यातील एक जण म्हणत असतो, इथे तर काळं कुत्रं पण दिसेना. परंतु त्याच ठिकाणी आता ती बाई लपलेली असते आणि नेमकं त्याच वेळी आता तिला खोकला येतो. परंतु ती कशीबशी तिथून निसटते आणि त्यानंतर आता रुद्रने गिरिजाला जंगलामध्ये आणलेलं असतं. त्या ठिकाणी एक मंदिर असतं, तर त्या खांबावरती आई असं नाव लिहिलेलं असतं. तर गिरिजा आता त्या नावावरती हात फिरवतच म्हणत असते, आई, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. तुझ्यासाठी तिळगुळ घेऊन आली आहे, गोड मानून घे. आणि त्यावेळी आता गिरिजाची खरी आई तीसुद्धा एका झाडामागे लपलेली असते आणि ती हे सगळं बघत असते आणि या दोघीही आता भावूक झालेल्या असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.